नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तलाठी सर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अश्विनी अकॅडमी बाय तलाठी सर. आज आपण अंकगणिताचे प्रकरण पहिले संख्या हे पाहणार आहे. प्रत्येक पोलीस भरतीमध्ये संख्या या चॅप्टरवरती प्रश्न विचारलेले आहेत, हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. त्यामुळे आपण बेसिकपासून एकदम सुरुवात करतो आहे. संख्या या प्रकरणापासून साधारणपणे 2 ते 3 प्रश्न या टॉपिकवरती विचारले जातात आणि एकदम सोपा टॉपिक आहे. या व्हिडिओमध्ये आपण संख्या या चॅप्टरचं पूर्ण डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहे, डिटेलमध्ये आपण शिकणार आहे. आणि याच्यानंतर एक दुसरा व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये संख्या या चॅप्टरवरती विचारलेले जे PYQ आहेत, पोलीस भरतीला आलेले सर्व प्रश्न आपण घेणार आहे. ठीक आहे, आपण सुरू करूया. सुरुवातीला बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या, यासाठी मी ते तुम्हाला कंपॅरिझनमध्ये चार्टमध्ये दिलेलं आहे. तर बघा, नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1 पासून सुरू होऊन 1, 2, 3, 4, 5, 6 असं अनंतापर्यंत त्याला काय म्हणायचं? नैसर्गिक संख्या. ठीक आहे. नैसर्गिक संख्यांची सुरुवात शून्यापासून होते का? तर नाही, नैसर्गिक संख्याची सुरुवात 1 पासून होते. हे याच्यात बेसिक आहे, बेसिक कन्सेप्ट आहे. ठीक आहे. पुढं आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्येची सुरुवात कशापासून होते? तर शून्यापासून होते. त्यानंतर 1, 2, 3 म्हणजे 0 अधिक नैसर्गिक संख्या बरोबर पूर्ण संख्या. 0 अधिक नैसर्गिक संख्या बरोबर पूर्ण संख्या. ठीक आहे. तर काय कन्सेप्ट आहे? नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून सुरू होतात आणि पूर्ण संख्या ह्या 0 पासून सुरू होतात. मग पूर्णांक संख्या म्हणजे काय ते आपण बघूया. पूर्णांक संख्या तर 0, 1, 2, 3 म्हणजे ह्या पूर्ण संख्या तर आहेतच, पण त्याच्या अगोदरची जी ऋणश्रेणी असते त्याचा पण त्याच्यामध्ये समावेश होतो. त्याला म्हणायचं पूर्णांक संख्या. म्हणजे 0 पासून पुढचे तर सर्व आहेतच, म्हणजे ह्या पूर्ण संख्या तर आहेतच, पण या मागच्या ज्या संख्या आहेत, जी की ऋणश्रेणी आहे, त्यांचासुद्धा समावेश या पूर्णांक संख्यामध्ये होतो. तर असा हा फरक आहे. एकदम सोपा आहे, अवघड नाही. आपण बघितलं नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. नैसर्गिक संख्या काय? 1 पासून सुरू झालं तर ते नैसर्गिक संख्या. पूर्णांक संख्या काय? 0, त्यानंतर 1, त्यानंतर असं पुढं, याला काय म्हणायचं? पूर्ण संख्या. आणि पूर्णांक संख्या काय? या पूर्ण संख्या तर आहेतच, पण त्याच्या मागची ऋणश्रेणीसुद्धा गृहीत धरली जाते, त्याला काय म्हणायचं? पूर्णांक संख्या. ठीक आहे. आपण बघू आता नेक्स्ट अपूर्णांक संख्या. तर अपूर्णांक संख्या काय? बघा आता, ज्या संख्यांची किंमत पूर्णांकात येत नाही अशा संख्यांना अपूर्णांक संख्या असे म्हणतात. ज्या संख्यांची किंमत पूर्णांकात येत नाही, म्हणजे जे भागाकाराचे मध्ये जे लिहिलेले असतात किंवा छेदामध्ये जे लिहिलेले असतात. बघा आता इथं दिलं आहे 2/5, ही अपूर्णांक आहे. ही आपल्याला पूर्णांक म्हणजे याच्यामध्ये लिहिता येणार नाही. या ज्या संख्या आहेत पूर्णांक, त्याच्यामध्ये या संख्या लिहिता येणार नाही. तर याचं उत्तर काढलं तर ते पॉईंटमध्ये येईल. साधारणतः काय 5 म्हणजे 0. इथे एक 0 दिला, 5×20 म्हणजे 0.4 उत्तर आले तर ते पॉईंटमध्ये आले. हे पूर्णांकात आलेलं नाही, म्हणून याला काय म्हणायचं? अपूर्णांक संख्या. ठीक आहे. बरं, इथं खाली एक कन्सेप्ट दिले बघा. बऱ्याच जणांचं इथं कन्फ्युजन होतं, सांगतो मी तुम्हाला. पण काय म्हटले बघा, 10/5 याला अपूर्णांक म्हणता येणार नाही, कारण 5ने 10ला पूर्ण भाग जातो, त्यामुळे त्याला आपण पूर्णांक म्हणू शकतो पण अपूर्णांक नाही. म्हणजे काय? समजा आता असं असेल 12/3, तर आता ही पूर्णांक आहे का अपूर्णांक आहे? इथं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन. तर आता 3ने 12ला भाग जातो का? 3×4 म्हणजे 4 उत्तर आलं. मग 4 ही काय आहे? 4 पूर्णांक आहे ना. ते लिहिताना अपूर्णांकात लिहिलं होतं, पण ते पूर्ण भाग गेल्यानंतर पूर्णांकामध्ये आलेलं आहे, त्यामुळे ते पूर्णांक आहे, अपूर्णांक नाही. पण आता हे जर बघितलं आपण, समजा आता 17/3, आता इथे 17ला 3ने भाग जाणार आहे का? नाही जाणार, आणि गेला तर तो पॉईंटमध्ये जाईल. म्हणजे कसं? 3×5=15 पॉईंट, परत किती राहिलं समजा 2, मग काय 3×6=18, म्हणजे आता ते पॉईंटमध्ये गणित होत जाईल. मग ते काय झालं? तो अपूर्णांक झाला. ठीक आहे. म्हणजे बघा आता 17/3 हा काय आहे? अपूर्णांक आहे का?
100% आहे. पण 20/5 हा अपूर्णांक आहे का? हा अपूर्णांक आहे का? तर नाही. हे काय आहे? पूर्णांक आहे. का? तर 5ने 20ला भाग जातो. 5 × 20 आणि 4 काय आहे? 4 ही पूर्णांक आहे. ठीक आहे, एकदम सोपं आहे. आपण बघू पुढची कन्सेप्ट. समसंख्या सर्वांना माहीत आहे तरी पण मी सांगतो. ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा आता 2, 4, 40, 42, 68, 76, 94 किंवा आता 108 घेतलं तर 8 काय आहे? एकक स्थानी 8 आहे म्हणून ही काय झाली? सम झाली. आणि 108ला 2ने भाग जातोय का? तर बघूया आपण. 2 पंचे 10, 2 चोक 8. ठीक आहे, 2ने भाग जातोय म्हणून ही सम झाली. समसंख्या म्हणजे काय? समजा एखादी संख्या आहे, समजा x ही संख्या आहे. ह्या संख्येला जर 2ने पूर्ण भाग गेला तर ती संख्या समसंख्या असते. आणि 2ने पूर्ण भाग जातो म्हणजेच त्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणता ना कोणता एक अंक असतो. म्हणूनच त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जात असतो. ठीक आहे, या झाल्या समसंख्या. ठीक आहे, आपण पुढे बघूया. विषम संख्या. ज्या संख्येला 2ने निशेष भाग जात नाही किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो. उदाहरणार्थ बघा आता 3, 9, 11, 15, 17. समजा आता 109 घेऊया आपण. हे 109 सम आहे का विषम आहे? तर विषम आहे. का विषम आहे? तर एकक स्थानी काय आहे? 9. एकक स्थानी काय आहे? 9. आणि याला 2ने पूर्ण भाग जातोय का आपण बघूया. 2 पंचे 10, त्यानंतर 2 चोक 8, त्यानंतर राहिला 1. मग आता इथं आला पॉईंट. 2 पंचे 10 म्हणजे पूर्ण भाग गेला का? नाही गेला, पॉईंटमध्ये जातोय. ठीक आहे, त्यामुळे 109 ही काय झाली? विषम संख्या झाली. ठीक आहे, एकदम सोपी कन्सेप्ट आहे. सम आणि विषम. सम काय समजा आता 108 बघितले आपण आणि विषम काय 109. का? तर 2ने पूर्ण भाग गेला पाहिजे आणि इथे काय 2ने पूर्ण भाग जात नाही. ठीक आहे, आणि समच्या एकक स्थानी काय असतं? 0, 2, 4, त्यानंतर 6, 8 आणि विषमच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी अंक असतात. ठीक आहे, ही झाली सम आणि विषमची कन्सेप्ट. आपण बघू नेक्स्ट. इथे बघा खाली काय माहिती दिली. सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? 1. सर्वात मोठी विषम संख्या सांगता येणार नाही, ती अनंत असू शकते. 2 क्रमवार विषम संख्येतील फरक 2 आणि 2 क्रमवार समसंख्येतील फरक पण 2च असतो. समसंख्येतील असू द्या किंवा विषम संख्येतील असू द्या, क्रमवार समक्रमवार असतील किंवा विषम क्रमवार असतील तर फरक किती येतो? 2. म्हणजे कसं असतं बघा ते आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता ह्या समसंख्यातल्या कुठल्या झाल्या समजा 2, 4, 6, 8, 10. 1 सोडून 1 म्हणून फरक कितीचा आहे? 2चा फरक होत जातो. आणि त्याच पद्धतीनं विषम बघितलं तर 1, 3, 5, 7, 9 म्हणजे इथं पण 2चा फरक होत जातो. ठीक आहे, त्यानंतर सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? 1. सर्वात लहान विषम संख्या, सर्वात लहान विषम. आणि सर्वात लहान समसंख्या कोणती आहे? तर 2. 2 काय आहे? सर्वात लहान सम. ठीक आहे, बघू आपण पुढचं. हे बघितलं आपण. सर्वात लहान विषम संख्या 1, सर्वात मोठी विषम संख्या सांगता येणार नाही. 2 क्रमवार विषम संख्येतील फरक 2 असतो. त्यानंतर 2 क्रमवार समसंख्येतील फरक पण 2 असतो. सर्वात लहान समसंख्या 2 आणि 1 ते 100 पर्यंत एकूण विषम संख्या किती? 50 आणि एकूण समसंख्या किती? 50च. ठीक आहे, आपण इथून व्यवस्थित बघूया हे.
अजून एकदा मी तुम्हाला सांगतो, सम आणि विषम. समसंख्या काय? 2ने पूर्ण भाग. आणि इथे काय होतं, 2ने पूर्ण भाग जात नाही. याच्या एकक स्थानी काय असतं? 0, 2, 4, 6, 8. इथं काय असतं एकक स्थानी? 1, 3, 5, 7, 9. ठीक आहे. सर्वात लहान कोणते आहे इथं? 1. सर्वात लहान समसंख्या 2. सर्वात लहान विषम संख्या 1. त्यानंतर फरक कितीचा आहे? 2चा. फरक कितीचा आहे? 2चा. त्यानंतर 0 ते 1 ते 100 मध्ये किती असतात? 50 सम असतात आणि 50 विषम असतात. ठीक आहे. एकदम बेसिक गोष्ट आहे. या गोष्टी पाठच पाहिजेत आपल्या. पोलीस भरतीला काय विषय आहे? साधारणतः 100 मार्काचा पेपर आपल्याला 1.5 तासात सोडवायचा आहे. म्हणजे 100 प्रश्न आपल्याला 90 मिनिटात सोडवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 1 मिनिटापेक्षा पण कमी वेळ आहे. तर असे जे फॅक्ट आहेत ते फॅक्ट तुमचे पाठ असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला तिथं परीक्षेमध्ये हे विचार नाही करायला लागलं पाहिजे किंवा हे काउंट नाही करायला लागलं पाहिजे की चला आपण आता 1 पासून मोजत बसूया किंवा 2 पासून मोजत बसूया. असं नाही करायचं. या गोष्टी आहेत त्या तुमच्या पाठ पाहिजेत. या गोष्टी जर तुमच्या पाठ असतील तर बऱ्यापैकी प्रश्न तिथल्या तिथे लगेच सुटतो आणि जे अवघड प्रश्न असतात त्याला आपल्याला वेळ मिळतो सोडवायला. ठीक आहे. आपण बघूया पुढं. आता मूळ संख्या. मूळ संख्येची काय कन्सेप्ट आहे? ज्या संख्येला फक्त 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो व दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्याला काय म्हणायचं? मूळ संख्या. म्हणजे आता अशी एखादी संख्या आहे समजा. बघा आता समजा आता अशी एखादी संख्या आहे, x ही संख्या आहे. या संख्येला समजा 1ने भाग जातो का? जातो. आणि xला xने भाग जातो का? जातो. पण या xला इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही. म्हणजे इतर कोणत्याच संख्येच्या पाड्यात ती संख्या नाही, तर त्याला काय म्हणायचं? मूळ संख्या. बघा आता इथं उदाहरण दिलं आहे, बघूया आपण. समजा आता काय 17. ठीक आहे. 17ला 1ने भाग जातो का? जातो. 17ला 17ने भाग जातो का? जातो. पण 17ला 1 आणि 7 सोडून दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही. इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही. म्हणजे 2ने जात नाही, 3ने जात नाही, 4ने जात नाही, 5ने नाही, 6ने नाही, 7ने नाही, 8ने नाही, 9ने नाही, 10ने नाही. डायरेक्ट 17नेच भाग जातो किंवा 1ने भाग जातो. त्याला काय म्हणायचं? मूळ संख्या म्हणायचं. तर अशा 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? या तुमचं तोंडपाठ पाहिजे. आणि आता मुंबईची जी पोलीस भरती झाली 12 एप्रिलला जो पेपर झाला त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न होता. पेपरमधील पहिलाच प्रश्न फर्स्ट काय होतं? तर 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती? पहिलाच प्रश्न विचारला होता. मग ऑप्शन काय काय त्याचे होते, पण याचं उत्तर आहे 25. ठीक आहे. एकूण 25 मूळ संख्या आहेत. आणि मग संयुक्त संख्या किती असतील? संयुक्त कन्सेप्टची संख्याची जी कन्सेप्ट आहे ती समोर आहे. तर मी तुम्हाला इथं सांगतो, संयुक्त संख्या 74 आहेत. ठीक आहे. मग आता हे झाले किती संख्या? 99 झाल्या. मग आता एक कुठली राहिली? तर 1 ही राहिली. मग 1 ही संयुक्तही नाही आणि मूळही नाही. त्याच्यावर पण प्रश्न बीड पोलीस भरती का छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती या दोन्हीपैकी एका ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे. 1 ही संयुक्तही नाही आणि मूळही नाही. ठीक आहे. असे प्रश्न तुमचे तोंडपाठ पाहिजेत. आपण बघूया पुढची कन्सेप्ट. बघा इथे मी दिले. ठीक आहे. अगोदर तुम्हाला संयुक्त संख्या मी सांगतो काय आहे ते, मग आपण हे बघूया चार्ट. संयुक्त संख्या. मूळ संख्या व्यतिरिक्त इतर नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. 9, 12, 15, 10, 16 म्हणजेच काय? तर त्या संख्येला कोणत्या ना कोणत्या इतर संख्येने सुद्धा भाग जातो. म्हणजे काय बघा आता मूळ आणि संयुक्त. मूळ संख्या काय आहे? 1ने भाग जातो का? जातो. इथं जाणार का? जाणार. त्याच संख्येने भाग जातो का? त्याच संख्येने. म्हणजे ज्या संख्येला आपण भागणार आहे त्याच संख्येने भाग जातो का? जातो. पण इतर संख्येने भाग जातो का? इतर नाही. इतर संख्येने भाग जातो का? तर यस जातो. हा फरक आहे बघा आता.
आता 17ला 1ने जातो, 17ने जातो, पण इतर कोणत्याच संख्येने जात नाही. ठीक आहे, इतर कोणत्याच संख्येने जात नाही. पण आता बघा 18ला 1ने जातो, 18ने जातो, पण 2ने पण जातो, 3ने पण जातो, 6ने पण जातो, 9ने पण जातो. ठीक आहे, म्हणजे ह्या इतर संख्येने सुद्धा भाग जातो. त्यामुळे 18 ही काय झाली संयुक्त आणि 17 ही काय झाली मूळ संख्या. ठीक आहे, बघूया आपण. मूळ संख्या व्यतिरिक्त इतर नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 9, 12, 15, 10, 16 हो. आता बघा 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत. सर्वात लहान संयुक्त संख्या 4. 1 ही संख्या संयुक्त ही संख्या नाही व मूळ ही संख्या नाही. ठीक आहे, सर्वात लहान संयुक्त संख्या ही 4 आहे. सर्वात लहान सम संयुक्त संख्या ही पण 4 आहे. सर्वात लहान सम पण पाहिजे आणि संयुक्त पण पाहिजे, ही 4 आहे. पुढे बघूया आपण. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या 9 आहे. सर्वात लहान विषम पण आहे आणि संयुक्त पण आहे, ही 9 आहे. ठीक आहे, 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची एकूण बेरीज किती येते बघा, 39, 89. हे पण पाठच ठेवा, 39, 89. 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची एकूण बेरीज. ठीक आहे, आता आपण तो वरचा चार्ट बघूया. मी एकदम डिटेलमध्ये घेतलेला आहे इथं. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत, 25. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत, 25. आणि मग संयुक्त किती आहेत, 74. मग हे 74 आणि 25 झाले, बरोबर. किती झाले हे, 99. मग राहिला एक, तो कोणता आहे, संयुक्त ही नाही आणि मूळ ही नाही. एक ही संख्या संयुक्त नाही आणि मूळ पण नाही. ठीक आहे, बघूया आपण. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण समसंख्या किती आहेत, 50. एकूण समसंख्या किती, 50. आणि एकूण विषम संख्या किती, 50. एकूण विषम संख्या पण 50. मूळ संख्या किती, 25. संयुक्त किती, 74. सम किती, 50. विषम किती, 50. तोंडपाठ पाहिजे, हे तुमचं एकदम सोपं आहे. पुढे बघूया आपण. चौरस संख्या. एखाद्या संख्येची पूर्ण वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या होईल. म्हणजे आता 4, 9 हा काय 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे. समजा आता 4चा वर्ग 16, 8चा वर्ग 64, 11चा वर्ग 121. या काय आहेत, चौरस संख्या म्हणायची यांना. चौरस संख्या जे की पूर्ण वर्ग संख्या असते त्याला चौरस संख्या म्हणायची. मग आता 10 ही चौरस संख्या आहे का, नाही. कारण 10 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. 12 आहे का, नाही. मग काय आहे, 9 आहे का, आहे. 16 आहे का, आहे. 25 आहे का, आहे. 36 आहे का, आहे. ठीक आहे, सोपी कन्सेप्ट आहे चौरस संख्येची, की जी पूर्ण वर्ग संख्या असते, पूर्ण वर्ग संख्या ती चौरस संख्या पण असते. ठीक आहे, बघूया आपण पुढं. याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीला, खूप वेळा. त्रिकोणी संख्या. 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. क्रमागत पाहिजे, बघा आता इथं 5 आणि 6 हे क्रमागत आहे का, आहे. 5 नंतर 6 येतं. मग ह्या दोघाचा काय करायचा, गुणाकार, आणि भागिले काय करायचं, 2. हे जे उत्तर येईल, म्हणजे आता 6 पंचे 30, 30 भागिले 2 किती झाले, 15. तर ही काय झाली, त्रिकोणी संख्या 15 ही त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे, खूप म्हणजे खूप वेळा प्रश्न आलेला आहे आणि खूप छोटीशी कन्सेप्ट आहे, काय फार मोठी कन्सेप्ट नाही आहे त्रिकोणी संख्याची. म्हणजे आता बघा 10 आणि 11 भागिले 2. ठीक आहे, आता 11 10 किती झालं, 110 भागिले 2, मग किती झाले, 55. मग 55 ही त्रिकोणी संख्या आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला काय केलं जातं बघा, आता एक संख्या दिली जाते आणि त्रिकोणी संख्या पण दिलेली जाते. बघा आता इथे छेद 2 आहे आणि इथं इथली पण संख्या दिली जाते, काय ते समजा y. तर इथलं झेड जे आहे ते काढायला सांगितलं जातं. समजा ए, समजा आपण या एची व्हॅल्यू काढायला सांगितली जाते. ही व्हॅल्यू आपल्याला जर माहीत असेल आणि ही व्हॅल्यू माहीत असेल तर आपण ए सहज काढू शकतो. ए इज इक्वल टू काय येणार आहे, वाय. हे 2 इकडं वरती येणार आणि खाली एक्स येणार. हे सोडवल्यानंतर आपण एची व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे, एकदम सोपी गणित असतात ही आणि
फार सोपे असतात. बघूया आपण. समजा 25 गुणिले 26 छेद 2. इथं काय झालं आता 13. 25 त्रिक किती झालं 75. हा झाले 7. 25 एक्के 25. 25 आणि 7 किती झालं 325. म्हणजे ती काय झाली त्रिकोणी संख्या झाली. ठीक आहे. बघूया आपण पुढचं. स्थानिक किंमत. दिलेल्या संख्येतील अंकाच्या स्थानावरून ठरणारी किंमत. उदाहरणार्थ बघा आता 7856. यामध्ये 6ची स्थानिक किंमत किती आहे 6. या 6ची स्थानिक किंमत किती 6. 5ची किती आहे 50. म्हणजे जी संख्या असेल त्याच्यापुढे एक शून्य द्यायचा. एक शून्य म्हणजे पुढचा एक अंक आहे म्हणून एक घर आहे म्हणून एक शून्य. 8ची काय असणार आहे आता इथं 8. 8ची काय असणार 8च्या पुढं किती घर आहे ते 1 2 मग 800. 7ची काय असणार आहे ह्या 7ची. 7च्या पुढे किती घर आहेत 1 2 3 मग 1 2 3 7000. ठीक आहे. एकदम सोपं आहे स्थानिक किंमत. बघूया आपण अजून एक उदाहरण. समजा आता 8237. मग याच्यात 7ची स्थानिक किंमत किती आहे समजा 7च आहे. 3ची स्थानिक किंमत किती येणार आहे 30. 2ची किती येणार आहे 200 आणि 8ची किती येणार आहे 8000. या सर्वाची जर बेरीज केली तर 8237. ठीक आहे. एकदम सोपा आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आपण बघूया पुढं. दर्शनी किंमतीचा कन्सेप्ट आहे तुम्हाला सांगतो दाखवतो. बघा इथं दर्शनी किंमत. संख्येमधील मूळ किंमत किंवा दिसणारी असणारी किंमत जी आहे त्याला दर्शनी किंमत असं म्हणायचं. मग आता 1235 या संख्येमध्ये 1ची दर्शनी किंमत किती 1. 3ची किती 3. 5ची किती 5. 2ची किती 2. बघा आता एकदम सोपं आहे. व्यवस्थित समजून घ्या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आपण बघूया 798. 8ची स्थानिक किंमत किती येणार 8. 9ची किती येणार 90 आणि 7ची किती येणार 700. आता इथं 8ची किती दर्शनी किंमत 8. 9ची किती 90. 7ची किती 7च. एकदम सोपं आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल. आपण आता पुढचा पॉईंट बघूया. अंकाची उजवीकडून डावीकडे किंमत वाढत जाते. बघा आता हे अंकाची उजवीकडून डावीकडे. आता ही उजवी बाजू आहे. उजवीकडून डावीकडे ही डावी बाजू आहे. ही उजवी आणि ही डावी बाजू. मग काय म्हटलंय अंकाची उजवीकडून डावीकडे किंमत वाढत जाते. कशाची अंकांची. अंकांची किंमत वाढत जाते. बघा आता हा 4 हा अंक आहे. ह्या 4 हा अंकाची किंमत किती आहे समजा 4 आहे. पण 7ची किंमत किती आहे 70 आहे. 5ची किती आहे 500. 8ची किती 8000. म्हणजे किंमत वाढत गेली. बघा आता 9ची किती समजा 1 2 3 4 1 2 3 4 90,000. 4ची किती 1 2 3 4 5 1 2 3 4 5 4 लाख. म्हणजे बघा आता इथं 9 हा अंक आहे आणि इथं 4 हा अंक आहे. बघा आता इथं हा 9 हा अंक आहे आणि इथं 4 अंक आहे. 9पेक्षा 4 लहान आहे बरोबर. हे तर आपल्याला माहिती आहे 9पेक्षा 4 लहान आहे. तरीसुद्धा या अंकामध्ये या जी संख्या आहे या संख्येमध्ये या 9च्या स्थानिक किंमतीपेक्षा या 4ची स्थानिक किंमत जास्त आहे. म्हणजे काय झालं उजवीकडून डावीकडे त्याची किंमत वाढत गेली. या 9च्या डावीकडे 4 लिहिलं त्यामुळे काय झालं 4ची किंमत वाढली बरोबर. अंकांची उजवीकडून डावीकडे किंमत वाढत जाते. एकदम सोपं आहे हे कन्सेप्ट. फक्त व्यवस्थित लक्षात घ्या. पुढे बघूया आपण. सर्वात लहान संख्या सर्वात मोठी संख्या आणि एकूण संख्या. बरं एक अंकी सर्वात लहान संख्या काय आहे 1 आहे. एक अंकी सर्वात मोठी 9 आहे आणि एकूण संख्या किती आहेत 9 आहेत. बरं 2 अंकी 2 अंकी सर्वात लहान संख्या 10. 2 अंकी सर्वात मोठी 99 आणि 2 अंकीच्या एकूण संख्या किती आहेत मग 90. ठीक आहे. म्हणजे बघा आता 1 ते 100. 1 ते 100 मध्ये किती संख्या आहेत 100 संख्या आहेत. बरं
त्यातल्या 1 ते 9 या 1 अंकी झाल्या, बरोबर. मग आता राहिल्या किती संख्या? 91 राहिला, बरोबर. पण 100 ही संख्या 3 अंकी झाली, मग राहिली किती? 90. मग 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती राहिल्या? 90. ठीक आहे, अशा पद्धतीनं आहे ते. ह्या गोष्टी तोंडपाठ करायच्या, तोंडपाठ ठेवायच्या, म्हणजे परीक्षेला जास्त आपण दुसरे जे अवघड प्रश्न आहेत त्याला जास्त वेळ देऊ शकतो, हे जर आपल्याला लगेच जमलं तर. 3 अंकी सर्वात लहान 100, सर्वात मोठी 999 आणि एकूण संख्या किती आहेत? 900. 4 अंकी बघूया. 4 अंकी सर्वात लहान कोणती आहे? 1000, सर्वात मोठी 9999 आणि एकूण संख्या 9000. त्यानंतर 5 अंकी सर्वात लहान 10000 आहे, सर्वात मोठी 99999 आहे आणि एकूण संख्या किती आहेत? साधारणपणे या 90000 आहेत. ठीक आहे, तर हे एका ठराविक क्रमातच आहे बघा. सर्वात लहान म्हटलं तर ती 1, 10, 100, 100, 1000, 10000, मग 1,00,000 असं होत चाललेलं आहे. त्यानंतर सर्वात मोठी संख्या म्हटलं तर ती 9च्या पटीत आलेलं आहे बघा. 9, 99, 999, 9999, परत 99,999 या पद्धतीनं. आणि एकूण संख्या पण बघा आता 9, 90, 900, म्हणजे ते क्रमच आहे बघा त्याचा, यमक जुळल्यासारखं ते आहे. ठीक आहे, एवढं जरी तुम्हाला माहीत असलं तरी त्याच्यावरून प्रश्न सुटू शकतो तुमचा. पुढे बघूया आपण. ठीक आहे, या चॅप्टरमधला हा शेवटचा पॉईंट आहे. 0 ही संख्या बघा धनही नाही व ऋणही नाही. आपण बघतो कसं असतं, समजा 0, 1, 2, 3, 4, त्याच्यानंतर -1, -2, -3, मग इकडं अनंत आणि इकडं पण अनंत. ठीक आहे, तर ह्या काय झाल्या? समजा धन झाल्या, ह्या काय झाल्या? ऋण झाल्या. मग 0 काय झाली? 0 धन पण नाही व ऋण पण नाही. ठीक आहे, ती कन्सेप्ट सांगायची आहे मला तुम्हाला, की 0 ही संख्या धनही नाही व ऋणही नाही. पुढं 1 सर्वात लहान विषम संख्या आहे 1, आणि 1 ही मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही. 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. ठीक आहे, पुढे बघूया 2 काय आहे? सर्वात लहान समसंख्या, सर्वात लहान समसंख्या. त्यानंतर सर्वात लहान मूळ संख्या, सर्वात लहान मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? त्या संख्येला 1 व तीच संख्या ह्याच्याशिवाय इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्याला काय म्हणायचं? मूळ संख्या. मग 2 ही काय आहे? सर्वात लहान मूळ संख्या आहे आणि सम असलेली एकमेव मूळ संख्या. म्हणजे अशी कोणती संख्या आहे जी सम पण आहे आणि सम असून सुद्धा मूळ आहे? ती म्हणजे 2. का? तर याच्यानंतर अशी एकही संख्या सापडणार नाही तुम्हाला जी सम पण आहे व मूळ पण आहे. बघूया आता. समजा 10 ही काय आहे? सम आहे. सम आहे म्हणजे काय? त्याला 2 ने भाग जातो आणि 2 ने भाग जातो, त्यामुळे ती मूळ असणार नाही. ठीक आहे, कारण मूळ संख्येचं काय आपलं कन्सेप्ट आहे? 1 आणि ती संख्या ह्याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग नाही गेला पाहिजे. मग समसंख्येचं काय कन्सेप्ट आहे? की समसंख्येला 2 ने भाग जातो. ठीक आहे, त्यामुळे इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. 2 ही संख्या अशी आहे जी सम पण आहे व मूळ पण आहे, आणि ही एकमेव अशी संख्या आहे की सम पण आहे आणि मूळ पण आहे. याच्यानंतर जी समसंख्या येईल ती मूळ कधीच असणार नाही, ती संयुक्तच असणार. का? कारण त्याला 2 ने भाग 100% जाणार, कारण ती समसंख्या आहे. ठीक आहे, सम असलेली एकमेव मूळ संख्या. ठीक आहे, पुढचं 4 सर्वात लहान संयुक्त संख्या, सर्वात लहान संयुक्त संख्या. मग थोडक्यात संयुक्त संख्येची सुरुवात 4 पासून होते. मग बघा आता 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. 1 ही काय आहे? मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. 2 ही काय आहे? मूळ आहे. 3 ही काय येणार? मग समजा मूळ येणार. मग 4 काय येणार? संयुक्त. ठीक आहे, आणि सर्वात लहान संयुक्त संख्या 4. ठीक आहे, पुढं
सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आणि सर्वात लहान समसंयुक्त संख्या पण 4च आहे. सर्वात लहान सम पण पाहिजे आणि संयुक्त पण पाहिजे 4. ठीक आहे. 9 काय आहे बघा, सर्वात लहान विषम मूळ संख्या. विषम पण पाहिजे आणि मूळ पण पाहिजे. म्हणजे बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. आता ही आपण यातला पहिल्यांदा विषम बघू. 1 विषम आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे. ठीक आहे. ठीक आहे. सॉरी, इथं सर्वात लहान विषम मूळ नाही, संयुक्त संख्या आहे. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या. ठीक आहे. तर विषमला आपण इथं बघितलं 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे. पण 1 ही काय आहे, 1 ही संयुक्तही नाही व मूळही नाही, त्यामुळे ह्याचा विषय मिटला. 3 ही काय आहे, विषम आहे पण संयुक्त नाही, मूळ आहे. 5 पण मूळ आहे, 7 पण मूळ आहे. मग 9. 9 ही काय संख्या आहे, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या. ठीक आहे. एकदा मी अजून तुम्हाला क्लिअर करून सांगतो. एकदम सोपं आहे बघा. नैसर्गिक संख्या होगा, 1 पासून सुरुवात जर केली आपण, 1 2 3, तर या काय झाल्या, नैसर्गिक संख्या. त्यानंतर जर शून्यापासून सुरुवात केली, 0 1 2 3, या काय झाल्या, पूर्ण संख्या. मग आता बघा 0 1 2 3 आणि इकडं -1 -2 -3, या झाल्या काय, पूर्णांक. मग अपूर्णांक काय झालं समज, 2/3 7/5, हे झाले अपूर्णांक. पण 6/3 हा अपूर्णांक येणार आहे का, तर नाही, तो पूर्णांक येणार. का, तर 3 ने 6ला पूर्ण भाग जातोय. आणि 2 उत्तर येते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं समसंख्या व विषम संख्या. सम म्हणजे काय, 2 ने भाग जातो. विषम म्हणजे काय, 2 ने भाग जात नाही. एकूण 1 ते 100 मध्ये समसंख्या किती आहेत, 50, आणि विषम संख्या किती आहेत, 50. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, मूळ आणि मूळ आणि संयुक्त. मूळ म्हणजे काय, 1 ने भाग जातो आणि त्याच संख्येने भाग जातो. संयुक्त म्हणजे काय, 1 ने पण जातो, त्याच संख्येने पण जातो आणि इतर संख्येने पण जातो. इतर संख्येने जात नाही. जसं की आपण बघितलं समजा 19, 1 ने जातो, 19 ने जातो, इतर ने नाही. संयुक्तमध्ये समजा आता 20 घेऊया आपण, 1 ने जातो, 20 ने जातो, 2 ने जातो, 4 ने जातो, 5 ने पण जातो आणि 10 ने पण जातो. म्हणजे इतर संख्यांनी पण भाग जातो. म्हणून काय झाली ही संयुक्त. आणि 19 काय झाली, मूळ संख्या. ठीक आहे. आणि दुसरं काय महत्त्वाचं आपण आता बघितलं बघा, 1 ही संख्या आहे का नाही, 1 ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. 2 ही संख्या आहे का नाही, 2 ही सम पण आहे आणि मूळ पण आहे. ठीक आहे. आणि 4 ही संख्या आहे का नाही, ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. आणि 9 ही संख्या आहे का नाही, ही सर्वात
लहान विषम संयुक्त संख्या आहे. ठीक आहे. मी तुमची इथं थोडीशी छोटीशी रिव्हिजन घेतोय. त्याच्यानंतर आपण बघितलं चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे काय, तर पूर्ण वर्ग संख्या. जसं की 4 असेल, 9 असेल, 16 असेल, 100 असेल, 121 असेल, 169 असेल, 196 असेल, 625 असेल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं की त्रिकोणी संख्या. बरोबर काय, तर क्रमगत संख्यांचा गुणाकार भागिले 2. जसं की 14 गुणिले 15 भागिले 2. 2 7 14 आणि 15 7 105 त्रिकोणी संख्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. स्थानिक किंमत आता आपण उदाहरण बघूया एक थोडक्यात. समजा आता 7 8 9 3 इथं पण 7 8 9 3. त्याच्यामध्ये स्थानिक किंमत इथं 3 येणार, इथं 90 येणार, इथं 800 कारण 8च्या पुढं 1 2 3, इथं 7च्या पुढं 1 2 3 1 2 3 7000. ठीक आहे. दर्शनी किंमत बघा, इथं 3 येणार, इथं 9, इथं 8, इथं 7. हा पण फरक आपण बघितला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एकदा संख्या मला काढून दाखवतो. बघा आता 0, त्यानंतर 1 2 3 आणि 4 0. तर 0 हे काय आहे, 0 ही धन पण नाही आणि ऋण पण नाही. 1 ही काय आहे, संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. 2 ही काय आहे, सम पण आहे आणि मूळ पण आहे. 3 ही काय, 3 ही विषम संख्या येणार फक्त. ठीक आहे. 4 ही काय आहे, सर्वात लहान संयुक्त संख्या. आणि सर्वात लहान मूळ संख्या कोणती येणार, मग आता ती 2 येणार. समजा सर्वात लहान मूळ संख्या. ठीक आहे. एकदम सोपं आहे. आपण आता याच व्हिडिओमध्ये PYQ घेणार होतो, पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, तर आपण नवीन व्हिडिओ तयार करणार आहे, जो की उद्यापर्यंत आपला अपलोड होईल. त्याच्यामध्ये आपण या जो संख्या चॅप्टर आहे याच्यावरती जे भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये जे काही PYQ आलेले असतील, जे काही प्रश्न आलेले असतील, ते सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहे. स्पष्टीकरणासह मी तुम्हाला त्याची उत्तरं सर्व प्रश्नांची सांगणार आहे. ते प्रश्न साधारणपणे एक 70 ते 75च्या दरम्यान प्रश्न असतील. तर ते सर्व आपण प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे. तुम्हाला जर आपला कंटेंट आवडत असेल तर फक्त सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, लाईक करा, शेअर करा. काही अडचण असेल तर कमेंट करा. फोनसुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. माझा नंबर सांगतो तुम्हाला, 77 09 12 20 50. या क्रमांकावर तुम्ही फोन करून
तुमची काय अडीअडचणी असतील, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, शिक्षक भरती असेल, कोणत्याही भरतीच्या अडीअडचणी तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.